नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा पापड बनवणार आहोत आणि तेही इडली पात्रामध्ये. 1 किलो साबुदाण्याचे 10 मिनिटात तयार होणारे पापड आज आपण बघणार आहोत. अगदी 100% नवीन पद्धतीने आपण हे पापड करणार आहोत. फुलून चौपट होणारे हे पापड बनवायला अगदी सोपे आहे आणि खाण्यासाठी एकदम खुसखुशीत असे लागतात. आपण बघू शकतात आणि अगदी लहान मुलं सुद्धा आरामात तयार करू शकतील ना, एवढी सोपी पद्धत आज आपण इथे बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या कुरकुरीत क्रिस्पी क्रंची रेसिपीला. आता त्यासाठी आपल्याला साबुदाणा लागणार आहे. आता भिजवलेला साबुदाणा येथे घ्यायचा आहे. हे बघा 3 ते 4 तास हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे. वजनी प्रमाण याचं अर्धा किलो आहे. आता यामध्ये ना फक्त आपल्याला मीठ टाकायचं आहे, बाकी काहीही मी येथे टाकणार नाहीये. आता 1 चमचा मीठ टाकून ना हे व्यवस्थित साबुदाण्याला लागेल या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्याला आवडत असेल ना तर यामध्ये हिरवी मिरची वाटून टाकली ना, मीठ आणि मिरची, तरी सुद्धा चालेल, किंवा जी लाल तिखट असतं, लाल मिरची, ती सुद्धा यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल. तर आता असं इडली पात्राला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, आणि फक्त चमच्याच्या साहाय्याने ना यामध्ये असा साबुदाणा टाकून स्प्रेड करून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आहे. फारही जाड करायचं नाहीये. एका यामध्ये फक्त 1च चमचा, 1 ते 1.5 चमचा साबुदाणा आपण टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने, आणि सगळीकडे व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घेतलेले आहे, आपण बघू शकता. आता भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि उकळी आल्यानंतर हे आपण पात्र यामध्ये ठेवून दिलेले आहे, इडलीचे भांडे. आता याला 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. फारही वेळ ह्याला ठेवायची आपल्याला गरज नाहीये. हे बघा, आता हे पापड छान असे शिजले. हे कशावरून ओळखायचे, तर आपले जे साबुदाणे आहेत ते असे छान ट्रान्सपरंट दिसायला लागले ना की समजून घ्यायचं आपले पापड हे व्यवस्थित असे वाफळून निघालेले आहे. आता इथे आपण बघू शकता अगदी पाण्यासारखा रंग आलेला आहे साबुदाण्याला, म्हणजेच याला छान अशी वाफ बसलेली आहे. आता ह्याला ना थंड होऊ द्यायचं आहे. गरम असताना आपण हे यामधून डिमोल्ड करायचे नाहीये, नाहीतर ह्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते. थोडेसे थंड झाले ना की अगदी झटपट हे निघतात लगेचच. आता येथे प्लॅस्टिकचा पेपर मी घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. फारही तेल लावण्याची गरज नाहीये ह्याला. थोडंसं तेल ह्याला लावून घेतलं की हे बघा आपले हे पापड सुद्धा छान असे थंड झालेले आहे. आणि चाकूच्या साहाय्याने याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे फक्त. हे बघा, आपण बघू शकतात किती झटपट आपले पापड डिमोल्ड करता येतात आहे. आता एक एक करून ना सर्व पापड याच पद्धतीने आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचे आहे. हे बघा किती छान याचा कलरही आलेला दिसतो आहे, आणि तळून हे छान असे कुरकुरीत लागतात खाण्यासाठी. नेहमी त्याच प्रकारचे पळी पापड किंवा साबुदाणा पापड करण्यापेक्षा ना ही वेगळी पद्धत नक्की एकदा ट्राय करा. घरात सर्वांना नक्की आवडेल आणि आपल्यालाही थोडीशी टेस्ट चेंज करण्याची संधी मिळेल. हे बघा एक एक करून सर्व पापड याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेले आहेत. आपण बघू शकता हे दिसायलाही फार सुरेख असे दिसत आहेत. आता मी ना ह्याला उन्हामध्ये 2 दिवस छान असं कडकडीत वाळून घेणार आहेत. हे बघा, आता हे वाळून ना आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. छान कुरकुरीत कडकडीत वाळलेले आहेत. आता हे गरम गरम तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे. 2 वर्ष हे आरामात टिकतात आणि खायलाही अतिशय टेस्टी असे लागतात. आता आपण हे तळून बघूया. एका कढईमध्ये छान असं तेल कडकडीत गरम करून घेऊया. तेल गरम झालं की असं एक एक पापड सोडून तळून घ्यायचं आहे. आता आपण बघू शकता कढईमध्ये टाकल्या किती छान असा फुलला आहे. तिप्पट चौपट आपला हा पापड फुललेला आहे आणि अगदी हलका झालेला आहे, म्हणजे खाताना अगदी कुरकुरीत खुसखुशीत लागणार आहे हा.
त्याच पद्धतीने आपण आणखी 2 ते 3 पापड तळून बघूया इथे. हे बघा, किती छान असे फुलता आहेत. तर नक्की ट्राय करा ही वेगळी रेसिपी. कसे वाटले पापड मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे जसे नवनवीन आणि वेगवेगळे उन्हाळी वाळवणातील पदार्थ तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.